एका साईडला असेल आगाशी संघ, दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. नक्कीच आजचा दिवस ज्यांच्या दोन्ही टीमच्या नावावर राहिला आणि ज्यांचा दबदबा आजच्या दिवसामध्ये राहिला त्या दोन टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसणार आहेत. दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. कोण कोणाला धूळ चारेल, कोण कोणाला पाणी पाजेल, कोण कोणाला आजच्या दिवसामध्ये पराभवाची दिशा दाखवेल, येणारी वेळ ठरवेल. आणि वेळ नक्कीच काय असेल, प्रश्नचिन्ह पडलाय. प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला देखील या मॅच कडे ते लक्ष ठेवावं लागेल, यात काही शंका नाहीये. सलामीचे दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. सौरभ आणि वैभव ही जोडी आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगली फलंदाजी, अत्यंत चांगली गोलंदाजी दोन्ही टीम कडनं आपल्याला पाहायला मिळाली. आणि तेच दोन संघ आता इन ऍक्शन मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा एन्जॉय करत आहोत. आणि युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं देखील मी कुणाल बाबरे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊया मॅचच्या कडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सोनूला पाहतोय आणि ऑन स्ट्राईकला सौरभला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण वैभवला पाहतोय. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आणि नक्की थोडीशी लाईन मिस करताना आपण पाहतोय. आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावाच्या मदतीने संघाचं श्रीगणेशा खातं खोलतंय. ते मात्र बॅटिंग टीम म्हणजेच जय हनुमान शिरवली या संघाची. इथे पाहावं लागेल बॅटची कडा आणि कोणतीही चूक करत नाहीये सोनू शेळके आणि विकेट घेतली पहिली मैदानामध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागतो पहिला धक्का. सामना आहे. सुरुवात मात्र दमदार जी मात्र पाहायला मिळाली. ज्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच ज्या पद्धतीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती ती गोलंदाजी पुन्हा एकदा सातत्यात आणायचं काम या मॅच मध्ये सोनू करतोय. सोनू गोलंदाजी ट्रॅकवर आहे. सोन्या शेळकेनी झेल टिपला. विकेट किपरच्या भूमिकेत आपण सोन्या शेळकेला देखील पाहतोय. चांगला झेल, कोणती चूक केली नाहीये. सध्या विकेट लागले. सौरभ स्वतःवर नाराज असेल, थोडस चिंतेची बाब बनले बॅटिंग करणारी टीम जय हनुमान शिरोली संघासाठी, कारण की विकेट गमावले. सौरभची महत्वाची विकेट, गोल्डन विकेट होती. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा काय नक्की झेल घेण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रयत्न भरपूर चांगल्या पद्धतीने केलं. यष्टी रक्षक सोन्या शेळकेचं कौतुक करावं लागेल. जीवाच्या आतंकेने आज मात्र इथे नक्कीच तुटून पडला आगाशी संघ. आज आम्हाला इथे आमच्या गावाच्या नावाचा डंका आणि विजयाचा झेंडा इथे गाडायचे, त्याच पद्धतीचा प्रयत्न करताना मात्र आगाशी संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज सोनू. यावेळेस पाहूया बिग हिट खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि कोणतीही चूक करत नाहीये. जीवाच्या आतंकेने ज्या पद्धतीने मात्र इथे मॅच मध्ये प्रयत्न करतायत, कौतुक करावं लागेल. आणि फिल्डिंगच्या दरम्यान सुद्धा कोणती चूक करताना आपण पाहत नाहीये. तो मात्र आगाशी संघ सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करत असतात. आज पुन्हा एकदा स्वप्न घेऊन उतरलेत आणि त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करताना आपण पाहतोय. हा संघ मात्र आगाशी संघ पुन्हा एकदा संकट आणि संकट जो मात्र दिसू आलाय बॅटिंग करणारी टीम जय हनुमान शिरोली संघासमोर. नक्कीच आता विचार केला मेघ, ज्यांनी मागील मॅच मध्ये आपल्या नक्कीच फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता, तो मेघ न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. हो इथे अडवा बॅटने प्रहार केला. पाहूया स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये आणि बॉल गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय संघर्षाचा शंखनाद ठुंकणारा चौकार. धावांची कोंडी फोडायचा प्रयत्न या मॅच मध्ये करताना पाहतोय आणि नक्कीच विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 6 या आकड्यावर.
विचार केला तर पहिला बॉल वाईट आल्यानंतर वाटलं होतं सोनू इथे दबावपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये करेल, पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून विकेट घेतली, त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव खर्च, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. इथे पाहावं लागेल नक्की सरळ बॅटने प्रहार करायचा होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलं गेलं, हा सुद्धा आणखीन डॉट बॉल. सातत्याने त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतोय, मोठे फटके येऊ देत नाहीये. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक जे मात्र सोनूचं पाहतोय. धावसंख्या 6 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाज सोनूला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने. सोनूचा हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करताना आपण पाहतोय सोनूला. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल जो मात्र पाहतोय. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या 6 या आकड्यावर. सौरभने आपली विकेट गमावली, त्यानंतर वैभवने आपली विकेट गमावली. हे दोन फलंदाज स्वतःवर सध्याच्या घडीला नाराज असतील, कारण की आपल्या संघासाठी आता मात्र एक क्वालिफायची मॅच खेळताना आपल्या संघाची साथ सोडल्यानंतर थोडंसं इथे नक्कीच अडचण निर्माण झाले आणि आता मात्र इथे पश्चातापाशिवाय नक्कीच कोणताही पर्याय सौरभ आणि वैभव कडे राहिला नाहीये. चला घाई करायचे मित्रांनो, घाई करायचे. तर विचार केला 6 बॉलचा खेळ समाप्त झाला, म्हणजेच एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या 6 या आकड्यावर. अनुषंगाने विचार केला तर नक्की आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली मात्र आगाशी संघाची, आणि त्याच पद्धतीची आता पुन्हा एकदा तिसऱ्या मॅच मध्ये इथे कामगिरी करताना आगाशी संघाला आपण पाहतोय. क्रमांक 2चं षटक अनिश याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. जर विचार केला इथून नक्कीच धावा येणं गरजेचं राहतील ते मात्र जय हनुमान शिरोली संघासाठी, कारण की विचार केला तर नक्कीच फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये राहिली आणि त्या अनुषंगाने विचार केला तर मोठा एखादा टार्गेट आगाशी संघासमोर इथे सेट करावा लागेल, यात काही शंका नाहीये. पहिलाच बॉल यष्ट्या वाकोळ्यात नक्की दांडी 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 गुल आणि पहिल्या बॉलवर घेतले विकेट अनिशने आणि नक्कीच अजून एक धक्का लागतोय तो मात्र बॅटिंग टीम जय हनुमान शिरोली संघाला. ट्रॅकवर आला, पहिल्या बॉलवर विकेट घेतली आणि नक्कीच आता पुन्हा एकदा चिंतेत जे मात्र टाकून दिलंय बॅटिंग टीम जय हनुमान शिरोली या संघाला. संकटाच्या छायेत सध्याच्या घडीला शिरोली संघ आपण पाहतोय. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. जर प्रयत्न तगडे असले तर नशीब सुद्धा आपल्या समोर इथे झुंकेल वाकेल, यात काही शंका नाहीये. मोठे फटके येणं गरजेचं राहील या मॅच मध्ये ते मात्र शिरोली संघासाठी, कारण की एखादा मोठा टार्गेट सेट करावं लागेल सातत्याने सांगतोय. कारण की आगाशी संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर काय फलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. थोडीसा नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या वाढताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 7 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर थोडासा व्हाईट बॉल, अनिश गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने राऊंड द विकेट. हो हो, इथे हेलिकॉप्टर बॉल सजवलाय, पाहावं लागेल मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो बॉलवर आणि कोणतीही चुकी करत नाहीये आणि धक्का लागतोय मात्र 4थ्या मैदानामध्ये बॅटिंग टीम जय हनुमान शिरोली संघाला. तुम चलो हम तेरे पीछे ही आते, अशी काही संकल्पना जणू काय बनवून ठेवली की काय ते मात्र जय हनुमान शिरोली या संघाने विकेट इथे रोखणं गरजेचं राहील. एखादी पार्टनरशिप एखादी भागीदारी रचावी लागेल या मॅच मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7 या आकड्यावर आपण पाहतोय.
धाव येणं गरजेचं राहतील या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने विचार केला सोनूचा, तर नक्की सोनूने गोलंदाजी केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला अनिश देखील गोलंदाजी करतोय. गुड बॉलिंग सध्याच्या घडीला अनिश याच्या माध्यमातून, कारण की पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट देखील प्राप्त करताना आपण पाहिले. धावसंख्या 7 या आकड्यावर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 4 बॉल या ओव्हर मधले शेष असतील. इथे पाहावं लागेल या मॅच मध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज ओमकार बाटर मैदानामध्ये दाखल झालाय, पण हे विसरून चालणार नाही. आगाशी संघाला मेघ नावाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. प्रोटेक्शन पाहावं लागेल. इथे पाहावं लागेल ओमकारने आल्या आल्या इथे केले स्वागत, आणि ओमकारच्या बॅट मधनं आलेला A1 क्वालिटीचा पॉवरफुल मॅक्झिमम ब्युटिफुल इट इज सिक्सर. या षटकाराने संघाचा नक्कीच धावांची कोंडी फोडायचं काम ओमकार या फलंदाजाने केलाय. आवश्यकता होती आणि त्याच अनुषंगाने इथे फलंदाजी करण्यासाठी ओमकार इथे सज्ज आहे. डगआउट मधून जणू काय सेट होऊन आलाय की काय. आल्या आल्या इथे सिक्सर ओमकारच्या बॅट मधनं. इथे पाहावं लागेल अजून एक चांगला बॉल जो मात्र अनिश याचा पाहायला मिळाला. सिक्सर नंतर डॉट बॉल टाकायचा होता आणि तो प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला, आणि अनिशच्या माध्यमातून हा डॉट बॉल आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावर. इथे पाहावं लागेल अजून एक चांगला बॉल आणि नक्कीच हा देखील डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल जो मात्र आपण पाहतोय. नक्कीच विचार केला तर अनिशचा तर षटकार आल्यानंतर नक्कीच 2 डॉट बॉल ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हॉट कमबॅक या मॅच मध्ये करताना अनिशला आपण पाहतोय. सेकंड लास्ट बॉल असेल या ओव्हर मधला शेवटचा बॉल. ओमकार ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. इथे पाहावं लागेल फटका थोडा मिस टायमिंग झालाय आणि क्षेत्ररक्षकाला आता बॉलवर त्याच्याकडनं थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची फेकी करून आणि नक्कीच विकेट आवश्यकता होती मेघची आणि ती विकेट सुद्धा इथे घेण्यामध्ये यश इथे संपादन झालाय. तो मात्र फिल्डिंग करणारी टीम आगाशी संघ. तर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 14 धावा आपण पाहतोय. नक्कीच मेघची विकेट खूप महत्वाची होती आणि नक्कीच फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा शिकार झाला आणि नक्कीच आत्मविश्वास नक्कीच कमजोर होता धाव घेण्यामध्ये आणि नक्कीच तो आत्मविश्वासानुसार आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली मेघला. विचार केला तर मेघची विकेट महत्वाची होती हे देखील आगाशी संघाला माहित होतं आणि त्याच पद्धतीच्या जीवाच्या आतंकेने नक्कीच इथे फिल्डिंग सेट केली होती आणि त्या पद्धतीचं नक्की जाळं सापळं जे मात्र रचलं होतं आणि त्या सापळ्यामध्ये मेघला मात्र अडकवण्यामध्ये यश इथे संपादन केलं. झेल सुटला त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि पाहावं लागेल क्रमांक 3चं षटक प्रमोद याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज असेल प्रमोद. प्रमोद साठी पहिलाच बॉल आणि पाहावं लागेल पहिलाच बॉल दमदार आणि दमदार सुरुवात ची मात्र पाहायला मिळाली. पहिला बॉल नक्कीच इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉल टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलं. शंभो आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आपल्या संघासाठी
आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील सुरुवात दमदार. शंभूची गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल. इथे पाहावं लागेल, हलकीशी अपील केली होती पंचांकडे आणि पाहावं लागेल पंचांनी केलंय बोट अबालाकडे. विचार केला धावसंख्येचा तर 6 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. संकट संकट आणि संकट सातत्याने सांगतोय, संकट मात्र नक्कीच आलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. धावांची कोंडी फोडायचा प्रयत्न ओमकारने केला होता, त्याच्या बॅटमध्ये एक सिक्सर पाहायला मिळाला, पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक कसं करायचं जे मात्र आगाशी संघाला ठाऊक होतं आणि त्या पद्धतीचं कमबॅक या मॅच मध्ये आगाशी संघाने ते केलंय. ऋग्वेद नावाचा फलंदाज मैदानामध्ये न्यू बॅटर झालाय, दाखल झालाय आणि पाहावं लागेल ओमकारला इथे स्ट्राईकवर आणायचं काम करेल का. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक सिक्सर पाहायला मिळालाय आणि त्या ओमकारला नक्कीच इथे जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणायचं काम करावं लागेल, यात काही शंका नाहीये. गोलंदाज शंभू, काय गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये. शंभूचा हा बॉल इथे पाहावं लागेल, शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तिथे आणि पाहावं लागेल अजून एक विकेट. घडलंय काय मैदानामध्ये, सातत्याने इथे चुकीच्या कॉलचे शिकार होतात ते मात्र बॅटिंग करणारी टीम जय हनुमान शिरोली संघ आणि धक्का लागतोय 7व्या मैदानामध्ये शिरोली संघाला. आल्या पावली परत जाताना ऋग्वेदला आपण पाहतोय. आतापर्यंत 3 बॉल मात्र या ओव्हर मध्ये कंप्लीट होताना पाहतोय. शंभूच्या गोलंदाजीचा विचार केला, जर शंभूची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच एकदा टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काही गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये करताना शंभूला आपण पाहतोय. आतापर्यंत 3 बॉल त्याच्या माध्यमातून टाकले गेले. 3 बॉल मध्ये कोणती धाव इथे खर्च केली नाहीये. क्रमांक 3चं षटक शंभूच्या हातामध्ये आपण पाहतोय. आता सध्या ऑन साइडला आपण पाहतोय ओमकार, ज्याच्या बॅट मध्ये एक सिक्सर पाहायला मिळाला होता, त्याच्यासाठी सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपण पाहतोय. पण पाहावं लागेल एखादा फिल्डरला इथे संधी निर्माण करून देईल का तो मात्र ओमकार. काय एखादा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देईल का, प्रश्न पडलाय. इथे पाहावं लागेल बॅटची कडा आणि नक्कीच नो डाऊट आणि पंचांनी देखील केले बोट आबालाकडे आणि धक्का लागतोय 8व्या मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच जय हनुमान शिरोली संघाला. थोडीशी रणनीती जर विचार केला शंभूच्या गोलंदाजीचा तर नक्कीच अगली वेगळी स्टाईल जी मात्र आपण पाहतोय. थोडस नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बॅटरला कन्फ्यूज करायचं काम सध्या शंभू करताना आपण पाहतोय. शंभूचा हा बॉल इथे पाहूया, इनफिल्डच्या डोक्यानं फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि त्याच्याकडनं झाले चूक आणि त्याचं कन्वर्ट झालंय 2 सिंगल मध्ये आणि नक्कीच 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आता सध्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 16 या आकड्यावर. अजूनही शेवटचा बॉल जो मात्र शेष असेल या इनिंग मधला, आजच्या दिवसातील फर्स्ट इनिंग मधला अंतिम सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पाटगावकर चषक 2024 चा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. इथे पाहावं लागेल फटका सजवला, मिस्टामिक स्ट्रोक आणि आणखीन एक विकेट कॅरी केले. व्हॉट बॉलिंग या इनिंग मध्ये करताना शंभूला आपण पाहतोय आणि नक्की ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता त्या पद्धतीची गोलंदाजी या इनिंग मध्ये करताना आपण पाहतोय शंभूला. नक्कीच विचार केला तर
3 विकेट या ओव्हरमध्ये त्यांनी आपल्या नावावर केल्या आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. गुड बॉलिंग शंभोची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता आवश्यकता म्हणजेच विचार केला तर धावसंख्या 16 या आकड्यावर आपण पाहतोय आणि 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. आगाशी संघासमोर एक टार्गेट सेट केलंय जय हनुमान शिरोळ या संघाने. आणि विचार केला नक्कीच सोनूने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली क्रमांक 1च्या षटकामध्ये. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अनिशने देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर शंभोने एक नक्कीच डोळ्याचं पाडणं फेडणारी एक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान 16 आपण पाहतोय. आणि नक्कीच आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील चांगल्या पद्धतीने इथे नक्कीच हे आयोजन आपण पाहतोय. दमदार आयोजन, दमदार नियोजन. आज आयोजकांच्या देखील इथे कौतुक करावं लागेल. आणि आजचा दिवस क्रमांक पहिला मधील पहिली इनिंग मात्र अंतिम सामन्याची पहिली इनिंग इथे कंप्लीट झाले. आणि आता 17 धावांची आवश्यकता असेल या आजच्या दिवसामधील शेवटच्या मॅच मध्ये. आणि 17 धावा इथे चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकण्यासाठी जाऊया दसई गावाला बिलॉंग करणारे मुकणे सरांकडे. मी थांबतो आजच्या दिवसामध्ये, मी देखील रजा घेतो. पण तुम्ही थांबू नका, ऐकत राहा आणि पाहत राहा पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदित्यमान 16. थँक्यू सो मच. सो हॅलो हॅलो हॅलो. सो 17 धाब्यांचा टार्गेट या शेवटच्या मॅच मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढत आहे. आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं थोडीशी बाकफूटवरती आपण पाहिली टीम शिरवली. सो सलामीची जोडी इंटर झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे 17 धावा बनवायच्या 18 बॉल मध्ये. सलामीची जोडी खऱ्या अर्थानं सोनू आणि त्याच्या सोबतीला रुपेश ही सलामीची जोडी आपण पाहताय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस यानं शेवटच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली नाहीये. पहिलाच बॉल यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. मधली यष्टी आता वाकवली आहे आणि पहिल्याच बॉल वरती हा चांगला बॉल अटेम्प्ट केला गोलंदाज तेजसनं. पहिल्याच बॉल वरती बॅटर सोनू आता माघारी, फलंदाज बाद. हो, पहिलाच बॉल लाईन चांगली होती, बाकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी एक्सेप्ट केलं नव्हतं, परंतु चेंडू खाली राहिला आणि डायरेक्टली मधली यष्टी खऱ्या अर्थानं वाकवली आहे. आणि आता सोनू या मॅच मध्ये डगआउटचा शिकार ठरतोय. शून्यावरती बाद झाला हा बॅटर. आता खऱ्या अर्थानं नवीन फलंदाज इंटर होताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अनिश येत आहेत, त्याची कामगिरी आजच्या या दिवसामध्ये चांगली राहिली आहे या शेवटच्या मॅच मध्ये स्पेशली. आता तो येत असताना बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती. या शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतो जिथे 17 धावा आता शिरोली क्रिकेट संघाला डिफेन्स करायच्या. आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे आता तेजसनं स्पष्ट केलेत, कारण पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट त्यांना कॅरी केली आहे. कारण सोनू सातत्यानं 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांना केली होती. या शेवटच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती आता त्याला देखील परतीचा रस्ता आता गोलंदाज तेजसनं दाखवला. आणि शेतात बॅन्डंडरी पॉवर प्लेचं हे षटक आहे, तिथे 17 धावा बनवायच्यात. 18 बॉल मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी झालेली आहे. तर 17 बॉल आणि 17 धावा हा मॅच जिंकण्यासाठी. फिल्डिंगचा विचार केला तर अतिशय चांगली फिल्डिंग सजावट या ठिकाणी सेट केली आहे. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू आहे डीप मध्ये तैनात, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑनला. सो दुसरा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट.
ओहो, इथे आडवा बाटनं फोर्स केला. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एका हातानं चेंडूला कलेक्ट केला. सुपर कॅचिंग. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 धक्के या मॅच मध्ये लागत असताना खऱ्या अर्थानं ज्या वेळेस अशी फिल्डिंग होते ना, त्या वेळेस गोलंदाजाचं मनोबल हे 100% वाढत असतं. याच्यात मात्र काही शंका नाही आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी, त्यानंतर शॉट मिड विकेटला. असं वाटलं की एकच खेळाडूला चकवायचं होतं. इथे जर काय ड्रॉप झाली असती किंवा आवाक्याच्या बाहेर जर चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर मॅक्सिमम 2 धावा तरी या बॉलवरती घेता आल्या असत्या, परंतु तसं झालं नाही. या शॉट मिड विकेटला एका हातानं जम्प लगावत असताना हा झेल मात्र कडक फिनिश झालाय. इथे दुसरा धक्का लागत असताना टीमला इथे 17 धावा बनवण्यासाठी जोडी उतरली होती आणि 2 बॉलवरती 2 मोठ्या विकेट ज्या मात्र कॅरी झालेल्या आहेत. सतीश येत आहेत नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती. 17 धावा शेवटच्या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी, परंतु तेजस आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांना केली आहे. 2 बॉलवरती 2 विकेट. हॅट्रिक बॉल, तेजस ऑन हॅट्रिक. स्ट्रायकिंग वरती बॅटर सतीश. फुल लेनचा बॉल, बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. शॉट थर्डमॅनला आपण म्हणूया, चेंडू फील्ड झाला आणि 1 धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. इथे यॉर्कर टीम करण्याचा प्रयत्न, लोव फुल टॉस होता. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर सतीशनं, परंतु बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट होत असताना शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे फील्ड झाला. तोपर्यंत 1 धाव आणि टीमचं अकाउंट फायनली आता या 3ऱ्या बॉलवरती ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तेजस तयार. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपण पाहताय. रुपेश जो सलामीला आला होता तो आता स्ट्रायकिंग एंडवरती. या भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. सोनू अजून मागे आहे. चांगला बॉल, आपण बार. इथे फटका दर्जेदार आणि चेंडू जर आपण पाहिला तर सीमारेषा पार. एका टप्प्यानंतर 4 धावा, चौकार. थोडं प्रेशर आता रिलीज झालं असेल, जे प्रेशर क्रिएट झालं होतं 2 विकेट नंतर. इथे बॉल खऱ्या अर्थानं तेजसनं थोडा खराब फेकला, कारण शॉर्ट पिच डिलिव्हरी एक्सेप्ट नसेल आय थिंक, परंतु ते घडलं गेलं त्याच्याकडनं आणि बॅकफुटवरती जात असताना रुपेशच्या बाडमधून इथे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार जो मात्र येताना पाहायला मिळालाय. टीमची टोटल पुढे जातीया 5 धावा फलकावरती, जिथे 17 धावा डिफेन्स करायच्या होत्या. आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल हे तेजसनं चांगले फेकले होते, परंतु 4थ्या बॉलवरती हा चौकार जो मात्र आलेला आहे. ओव्हरपिच बॉल खेचून मला खऱ्या अर्थानं फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय. बॅट अँड पॅड मध्ये बॅकलिपला खाली ठेवत असताना बॉटम हँडचा केला चांगला वापर. 1 बॅक टू बॅक ठोकला बॅटर रुपेशनं हा चौकार. 4 धावा. 9 धावा फलकावरती जोडल्या जाते त्या चौकाराच्या मदतीनं. कमालीचा फटका यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड मध्ये होता. अतिशय चांगला बॉल, त्याच्यावरती कडक फटका आपण पाहिलेला आहे, जो चौकारासाठी आपण पाहिला ट्रॅव्हल झाला चेंडू. अंतिम बॉल स्लोवर 1 स्ट्राइक टू द फील्डर. विकेट डाऊन. 1 मोर विकेट लागतो. 3रा धक्का. फलंदाज बाद. दुसऱ्या ओव्हरमध्ये सौरव येतात, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये तेजसनं 9 धावा खर्च केल्या. सो नवीन फलंदाज इंटर होताना पाहायला मिळतो. सोनू येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तयार असतील. इथे जर आपण पाहिलं तर 17 धावा बनवायच्या 9 झाल्यात, म्हणजे अजूनही 8 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आगाशी क्रिकेट संघाला एक मोठा मॅच जिंकणारी टीम खऱ्या अर्थानं बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल, याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. आगाशी संघाची आजची कामगिरी खऱ्या अर्थानं चांगली राहिली आहे. पहिल्या मॅच बसून खऱ्या अर्थानं शेवटच्या मॅचमध्ये देखील भरपूर सारं इम्प्रेस त्यानं केलं. गोलंदाजी असो, त्याचबरोबर बॅटिंग असो. बॅटिंग करत असताना या शेवटच्या मॅचमध्ये डाव थोडा कोसळला होता, परंतु बॅटिंग चांगली झाली. बॅटर रुपेशची पहिलाच बॉल फटका इथे फसला. डाऊन द बॉल खेळाडू खऱ्या अर्थानं ही झेल कॅरी झाली नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही, शेवटच्या मोमेंटला थांबवला. एकच धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 10 या धावसंख्येवरती. 11 बॉल 7 धाव्यांची गरज. सोनू येत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती.
सोनू शेलके यानं मागच्या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली होती. इथे 7 धाब्यांची गरज आहे. चांगला बॉल, परंतु इथे लाईन जर आपण पाहिली तर खरं खूप खराब आहे आणि त्याच्यावरती रिवॉर्ड देखील आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे. धावा मिळतील 4. हा चौकार. 14 धावा फलकावरती. 3 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. राऊंड आम ऍक्शन आपण पाहताय. डावकरताचा गोलंदाज, परंतु इथे लाईन जर आपण पाहिली तर थोडीशी खराब पाहिली. लेग स्टिकला मिस करून जात होती, परंतु फटका चांगला पाहिला सोनूचा. चांगला बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमा पार. इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले टीम आगाशी. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज, हार्ड अँड टफ लक. टीम शिरवली. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. सो बक्षीस पात्र फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल झालेली टीम अर्थात आगाशी. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आता आपण वळत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच जातं ज्यानं पहिल्या डावामध्ये मॅजिकल स्पेल हाताळला. तब्बल 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट केल्या कॅरी. 4 विकेट केला कॅरी. तो शंभू ठरतोय या शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शंभू आपण या, लगेच या शंभू. मॅन ऑफ द मॅच साठी आपण त्वरित यायचं आहे. सो हॅलो, हॅलो. सो शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं मॅजिकल स्पेल हाताळला. जिथे शेवटचा ओव्हर हाताळत असताना पहिल्या डावामध्ये 2 धावा खर्च करत असताना 4 विकेट केल्या कॅरी. तो आकाशी क्रिकेट संघाचा शंभू ठरतोय मॅन ऑफ द मॅच. प्रमोदजी दमाने आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचा आहे. नाव आहे शंभू. काय गोलंदाजी केली त्याने शेवटच्या या मॅच मध्ये आणि शेवटच्या ओव्हर मध्ये स्पेशली जो अटॅकिंग साठी जो शेवटचा ओव्हर मानला जातो त्या ओव्हर मध्ये 4 विकेट 2 धावा फक्त त्याने खर्च केल्या आणि एक मॅजिकल स्पेल हाताळत असताना खऱ्या अर्थानं 16 धाव्यांवरती थांबवलं शिरोलीच्या संघाला आणि 17 धावा बनवल्या. आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय झालेला संघ अर्थात आगाशी. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. आणि त्याचबरोबरीनं हा दिवस इथेच संपन्न झाला असं जाहीर करतो. उद्या भेटू ठीक सकाळी 9:30 वाजता. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय क्रिकेट. थँक्यू सो मच.